खूप लोक मला प्रश्न विचारतात, सर माझ्या केसाची ग्रोथ जास्त नाही आहे, तर माझे केस कापल्यावरती केसाची ग्रोथ वाढेल का? तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये काही माहिती घेऊया. मी आहे डॉक्टर नीरज भवान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, केसांची ग्रोथ म्हणजे नक्की काय? तर ॲक्च्युली केसांच्या ग्रोथमध्ये हेअर सायकल हा एक प्रकार असतो. थोडक्यात ते तुम्हाला सांगतो. हेअर सायकलमध्ये एक ॲनाजन फेज असते, जी म्हणजे हेअरची ग्रोथ फेज म्हणतो आपण त्याला. ती साधारण 2 ते 7 वर्षासाठी असते. त्याच्यानंतर कॅटेजन फेज असते, ज्याच्यामध्ये ग्रोथ थांबते, ती 3 ते 4 आठवड्यासाठी. आणि टिलोजन फेज असते, म्हणजे त्याच्यामध्ये केस हा गळून पडतो, ती राहते 2 ते 3 महिन्यासाठी. आणि त्याच्यानंतर जे राहिलेले मूळ आहे त्याच्यातून नवीन केस उगवतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की केसाचे 2 पार्ट आहेत, एक म्हणजे मूळ आणि दुसरा म्हणजे शाफ्ट. आता केसांची ग्रोथ ही शाफ्ट म्हणून किंवा वरचा जो पार्ट आहे त्याच्यातून होत नाही, तर ती मुळापासून होते. त्यामुळं ही जी काही ग्रोथ आहे त्याचा आणि शाफ्टच्या लेंथचा काही संबंध नाही. म्हणजेच तुमच्या केसांची लांबी साधारण जसे बायकांची खूप लांब असतात किंवा काही पुरुषांचे केस खूप कमी असतात, ते त्या केसांची ग्रोथ किंवा केसांची जी काही नॅचरल ग्रोथ होते, जी काही लांबी वाढते, त्याचा काही संबंध नसतो. अनेकदा लोक विचारतात की सर ग्रोथ आहे तर ग्रोथ नक्की किती पाहिजे? साधारण नॉर्मल केसाची ग्रोथ ही दिवसाला असं म्हणू शकतो 0.03 किंवा 0.05 mm आणि महिन्याला साधारण 1 ते 1.5 सेंटीमीटर वाढतं. तर केसांची ग्रोथ ही कशामुळे होते आणि कुठून होते? केस हे ॲक्च्युली 2 पार्टमध्ये डिव्हाइड आपण करू शकतो. एक म्हणजे केसांचा शाफ्ट किंवा केसांचा बुंधा आपण म्हणू शकतो, आणि दुसरा पार्ट म्हणजे केसांचं मूळ, जे स्किनच्या खाली असतं. तर इंटरेस्टिंगली केसांचा जो काही जिवंत पार्ट असतो तो आहे मूळ, जे स्किनच्या खाली असतं. आणि वरचा जो काही पार्ट असतो, जो शाफ्ट असतो, तो निर्जीव असतो, तो मेलेला असतो, आणि हे कोलॅजन नावाच्या एका प्रोटीनने बनलेला असतो. तर नॉर्मली केसांची ग्रोथ ही दिवसाला 0.03 किंवा 0.05 मिलीमीटर, म्हणजे साधारण 1 ते 1.5 सेंटीमीटर महिन्याला या स्पीडनं होत असते. त्यामुळंच केसांची ग्रोथ ही हेअर सायकलच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे त्याच्यावरती अवलंबून असते, आणि त्याचा केसांच्या लांबीचा किंवा शाफ्टच्या लेंथचा काही संबंध नाही. पण जर तुमची केस गळती खूप जास्त असेल, केसांची ग्रोथ ही कमी असेल, आलेले केस जर फ्रिझी असतील, तर त्याचं कारण आपल्याला बघायला पाहिजे. जर तुम्हाला केस गळतीची समस्या आहे किंवा तुमचे केस जर पातळ होत असतील, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा ट्रायकोलॉजिस्ट किंवा प्लास्टिक सर्जनशी नक्की संपर्क साधा. ते तुमच्या केस गळतीचं कारण बघून त्या दृष्टीनं ट्रीटमेंट पण देतील. जर तुम्हाला अशाच पद्धतीच्या शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. आणि आमचं इंस्टाग्रामचं चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता, आणि यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.